या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी कशा प्रकारे करायचे ते पाहणार आहोत. कारण ई पीक पाहणी केल्याशिवाय आपल्याला अनुदान किंवा खंडणी किंवा पीक विमा सुद्धा मिळणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या ग्रुपमध्ये जायचं आहे, कारण ग्रुपमध्ये लिंक देण्यात आली आहे ई पीक पाहणीची. हे बघा, आपला ग्रुप उघडला आपण. याच्यावर ई पीक पाहणी लिंक आहे, आपण क्लिक करणार. त्यानंतर इन्स्टॉलवर क्लिक करणार. आपण डायरेक्ट प्ले स्टोअरमध्ये जाऊन सुद्धा ई पीक पाहणी ॲप सर्च करून त्यानुसार सुद्धा आपण ई पीक पाहणी ॲप लिंक इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर हे बघा, ओपन झालेले ॲप. त्यानंतर ओपन क्लिक करणार. त्यानंतर इकडे साईडला सरकणार, ॲपला परमिशन देणार, अलाव क्लिक करून पुन्हा ॲपला परमिशन देणार. लोकेशनला व्हील युजिंग द ॲपवर क्लिक करून पुन्हा व्हील युजिंग द ॲपवर क्लिक करून पुन्हा ॲपला परमिशन देणार. पुन्हा साईडला सरकवणार. आपला आता महसूल विभाग निवडणार. छत्रपती संभाजीनगर आपला महसूल विभाग आहे. त्यानंतर पुढे जाणार, याच्यावर क्लिक करून. त्यानंतर लॉग इन पद्धत आपण निवडायची आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे आपल्याला, इतर नाही. शेतकरी म्हणून लॉग इन करावं क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर टाकणार. बघा, मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे इथं. हे बघा, थोडा वेळ लागत आहे. सर्वांबरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा, अन्यथा ॲप परत चालू करा. तर आपल्याला काही वेळ वाट पाहायची आपल्याला, कारण साईटला सध्या प्रॉब्लेम असल्यामुळे वेळ लागत आहे. हे बघा, आता इथं ओपन झालेलं आहे. आता खातेदाराचे नाव निवडावं क्लिक करायचं आपण. गेल्या वर्षी जर आपण याच मोबाईलमधून केलेले असले तर इथं वर नाव आपले सेव्ह राहतात समजा याच मोबाईलमधून. हे बघा, गेल्या वर्षी मी इतक्या शेतकऱ्याची म्हणजे ई पीक पाहणी केली होती. आता हे नाव आले आहेत इथं बघा. इथं क्लिक करून डायरेक्ट सुरू करायची पीक पाहणी. जर आपण नवीन असाल तर नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर इथं जिल्हा निवडायचा आपला, हिंगोली. त्यानंतर तालुका निवडायचा आहे आपला. गावाचं नाव निवडणार. हे बघा, लोहारा बुद्रुक. त्यानंतर पुढे जाणार. त्यानंतर आता इथं आपल्याला गट क्रमांक नाव आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. गट क्रमांकावर ह्या इथं बघ, गट क्रमांक आणि खाली डब्यात क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं 167 माझा गट क्रमांक मी टाकणार आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर समजा इथे खाली नाव येते, शोधा नाव येते बघा खाली. इथं हे शोधा नाव. त्या शोधावर क्लिक केल्यानंतर त्या गटामध्ये जेवढे शेतकरी राहते तेवढे शेतकरी येतील. ज्यांची आपल्याला ई पीक पाहणी करायची, आपल्याला त्यांचे नाव निवडून आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. बघा, आता खातेदाराचे नाव निवडा. निवडावर क्लिक करायचं. आता या गटामध्ये 3 शेतकरी आहेत, त्यामुळे आता आपल्याला शिवप्रसाद पुरबाजी माडकर या शेतकऱ्याची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. मी आता याच्यावर क्लिक करणार आणि हे पुढे जावं क्लिक करणार. पुढे बाणाचं चिन्ह आहे. बघा, वेळ लागत आहे आपल्याला आता. हे बघा, इथं खातेदाराचे नाव आलेलं आहे आणि इथं खालील खाते क्रमांक तपासा. 387 हा होल्डिंगचा खाते क्रमांक असतो, हे सर्वांनी नोंद घ्यावी. हे बघा, नंतर पुढे जायचं. नंतर हे त्यानंतर पुन्हा पुढे क्लिक करायचं. त्यानंतर थोडा वेळ वाट पाहायची आपल्याला. आपल्याला ई पीक पाहणी आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन करायची आहे, त्याच लोकेशनला. सूचना आलेली आहे, तुमची नोंदणी आधी झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे का? तर होय क्लिक करायचं आहे. होय क्लिक करणार मी. पुन्हा वाट पाहणार काही वेळ. बघा, साईटला प्रॉब्लेम असल्यामुळे वेळ लागत आहे सध्या. वाट पाहायची आपल्याला, वाट पाहायची. सर्वबरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा. आता वाट पाहिल्यानंतर आपल्याला बघा इथं आलेलं आहे खातेदाराचे नाव. निवडावर क्लिक करायचं वर. इथं निवडावर क्लिक केलं. निवडावर क्लिक केल्यानंतर हे बघा, आता इथं शिवप्रसाद पुरबाजी माडकर नाव आलेलं आहे. आता 4 अंकी सांकेतांक म्हणते. त्यात सांकेतांक इथं खाली नाव आहे, सांकेतांक विसरला, त्याच्यावर क्लिक करायचं. हे बघा, इथे नाव आणि खाली सांकेतांक आला 9331. प्रत्येकाचा अलग अलग असतो सांकेतांक म्हणजे पासवर्ड. आता मी टाकणार 9331 आणि हे पुढे जा समोर बाणाचं चिन्ह खाली. त्यानंतर इथं 6 टॅब ओपन होतील, 6. तर आपल्याला इथं 2 नंबरचं जे आहे समजा, आता पीक माहिती नोंदवा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. हे बघा, पहिला ऑप्शन आहे कायम फळ चालू फळ. तर आपल्याला पीक माहिती नोंदवावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला. हे बघा, पीक माहिती नोंदवा. पीक माहिती नोंदवावर क्लिक केल्यानंतर आपली ई पीक पाहणी करण्यास आपली सुरुवात होणार आहे. हे बघा, यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. आपल्या होल्डिंगचा खाते क्रमांक असतो, इथं आपोआप येतो. 387 आलेला आहे. त्यानंतर भूमापन किंवा गट क्रमांक निवडायचा आपल्याला 167. त्यानंतर आता इथं हंगाम निवडायचा आहे. खरीप हंगाम निवडल्यानंतर त्यानंतर पिकाचा वर्ग घ्यायचा, निर्भर किंवा एक पीक घ्यायचं, 1 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर पिकाचा प्रकार, पीक. त्यानंतर पिकांची नावे. आता जे आपल्या शेतामध्ये असेल पीक ते घ्यायचं आपल्याला. आता सोयाबीन.
त्यानंतर आता इथं मी घेतो माझं सोयाबीन 40R आहे, 0.40 घेणार मी. पण ज्यांचं जे असेल त्यांनी ते टाकायचं. कोणाचं 80R असते, कोणाचं 1 हेक्टर असते. ज्यांचं 1 हेक्टर असेल त्यांनी फक्त 1 चाका टाकायचा. ज्यांचा 1 हेक्टरवरला वर असेल त्यांनी 1.10 टाकायचं. तर माझं 40 असल्यामुळे मी इथं 0.40 करणार. त्यानंतर आता इथं हे जलसिंचनाचे साधने, आता याच्यावर साधनेवर क्लिक करणार. आता ज्यांनी जे आहे ते घ्यायचं. आता कोरडवाहू असेल कोरडवाहू क्लिक करायचं. त्यानंतर इथं लागवडीचा दिनांक निवडायचा आहे. हे बघा वर इथं ऑगस्ट महिना आहे, जूनवर यायचं मागे वर क्लिक करून 24 जून घ्यायचा. त्यानंतर आता माझ्या शेतामध्ये विहीर असल्यामुळे मी आता विहीर घेणार आहे. आता ज्यांच्या शेतात विहीर काही नसेल त्यांनी कोरडवाहू घ्यायचं, ज्यांच्या शेतात जे आहे त्यांनी घ्यायचं. आता माझी विहीर असल्यामुळे मी विहीर घेतलेली आहे आणि पुढे जा म्हणायचं. इथं पुढे क्लिक करायचं. कृपया पूर्ण तपशील भरा, काहीतरी विसरलं आपलं. हां, सिंचन पद्धती विसरलेली आहे आपली. आता मी सिंचन पद्धती निवडायची विसरली. त्यानंतर मी निवडणार तुषार सिंचन. त्यानंतर पुढे जा. पुढे जायचं क्लिक केल्यानंतर गोल गोल फिरत आहे वाट. हे बघा आता आपल्या शेतीचा नकाशा आलेला आहे पूर्ण. माझा गट नंबर 167मध्ये. तर पुढे जावं क्लिक करायचं. इथं वर काय करायचं ना, पुढे जावं क्लिक करायचं आणि इथं पिकाचे छायाचित्र घ्यायचे. आता आपल्याला 2 घ्यायचे माझ्या पिकांचे फोटो. आता छायाचित्र 1 आणि 2. आता मी 1 वर क्लिक करणार. हे बघा 1 वर क्लिक केलं तर गटापासूनचे अंतर लांब आहे मध्ये 18 मीटर. आता एवढं काय होत नाही, चालतं एवढं अंतर. ठीक आहे, क्लिक करायचं. ठीक आहे, फोटो काढणार. हे बघा वर आभाळ आणि खाली सोयाबीन असं दिसलं पाहिजे. आपल्याला असा फोटो काढायचा आहे आपल्याला. हे बघा आलेला वर आभाळ खाली सोयाबीन. त्यानंतर ठीक आहे, पुन्हा छायाचित्र 2. तसाच प्रकार फोटो काढायचा. दुसऱ्या अँगलनं काढायचा फोटो. आता दुसऱ्या साईडचा फोटो काढणार आता. हे बघा दुसऱ्या साईडनं. हे बघा दुसऱ्या साईडचा फोटो. हे बघा वर आभाळ खाली हे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता राईटवर क्लिक करणार. हे आपण भरलेली पूर्ण माहिती आलेली आहे. या इकडं खाली डबा आहे गोल, त्या डब्यावर क्लिक करणार. इथं चेक करून घ्यायची माहिती भरलेली. डब्यावर क्लिक केलं खाली, पुढे जायचं. मग पुढे गेल्यानंतर आता झाली आपली पीक पाहणी झालेली आहे. आता आपल्याला एक मॅसेजची वाट पाहायची फक्त आपल्याला. हे बघा आता आपल्याला एक मॅसेज आला आहे. मॅसेज सूचना पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोडसुद्धा झालेली आहे. बस एवढी सोपी आहे ही पीक पाहणी करणं. अपलोड ठीक. आता माझं दुसरं एक पीक आहे. दुसरं पीक घेणार मी. आता कापूस असल्यामुळे कापूस घेणार किंवा तुती. आता आमचं तुती आहे. हे बघा आता दुसरं पीक घेणार. ज्यांचं जे आहे आता आपण ज्या प्रकारे केलं समजा त्याच प्रकारे करायचं. दुसरं पीक निवडायचं. आता जे काय असेल, आता सोयाबीन घेतलं आपण. आता जे कापूस तूर जे काय असेल तर अशा प्रकारे आपली पीक पाहणी करून घ्यायची म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी. बाकी दुसरं हे बघा आता मी निवडत आहे. आता खरीप हे ते बघा. आता एक ज्यांचं जे जे असेल त्यांनी ते निवडायचं समजा. आता तर एक पीक संपूर्ण वर्ष. आता माझ्या शेतामध्ये तुती असल्यामुळे मी आता संपूर्ण वर्ष निवडत आहे. तुती संपूर्ण वर्ष असती त्यामुळे आता. आणि पीक त्यानंतर आता तुती बघा. तुती निवडत आहे मी आता. हे बघा तुती. ज्यांनी जे असेल ते घ्यायचं. कापूस तूर जे काय असेल ते ज्यांनी पीक. आता माझ्या शेतामध्ये तुती असल्यामुळे मी आता इथं तुती निवडत आहे. तुती तुती मलबरी क्लिक करणार. ओके, आता 40R तुती 40R सोयाबीन असं टोटल 80R झालेलं आहे. आता 40R तुती. जलसिंचन साधनामध्ये आता इथं विहीर सिंचन पद्धती निवडणार. पुन्हा आता याला तुतीला ठिबक असते. तसं काही पण असू शकतं आपल्या शेतामध्ये. ज्यांनी जे असेल ते निवडायचं. आपण म्हणजे पहिलं सोयाबीनची कशी केली पीक पाहणी त्याच प्रकारे या पण पिकाची आपल्याला करून घ्यायची पीक पाहणी अगदी सोप्या पद्धतीने. सोपी पद्धत आहे. आता ज्यांनी जे असेल ते निवडायचं. समजा आता मी माझं ते संपूर्ण वर्ष म्हणजे तुती असल्यामुळे मी संपूर्ण वर्ष निवडलं होतं. ज्यांनी जे असेल ते निवडायचं समजा. म्हणजे खरीप म्हणजे निवडायचं म्हणजे पूर्ण वर्ष नाही निवड खरीप निवडायचं आहे. बघा आता माझं पीक म्हणजे खरीप असल्यामुळे तुती असल्यामुळे संपूर्ण वर्ष निवडायचं. पुन्हा तुतीवर येणार मी. हे बघा तुती. पुन्हा डबल निवडायला लागले मला, कारण मी ते संपूर्ण वर्ष न घेता खरीप घेतलं होतं. 0.40 विहीर हे निवडलेलं आहे. सिंचन पद्धती ठिबक तुषार काही पण चालतं आहे. तसं काही विषय नाही. पुढे जा. आता पेरणी दिनांकवर क्लिक करायचं. इकडे साईडला पेनच्या खाली 24 जून. ओके, पुढे जा. बस आता आपल्याला एक सूचना येईल म्हणजे मॅसेज आपली साठवली आहे की नाही म्हणून ती. हे बघा आलेले आता. हे बघा आता फोटो काढणार मी आता. हे बघा 2 प्रकार फोटो. हे बघा 45. हे बघा ही आमची तुती आहे शेतामधली. हे बघा 2 साईडनं फोटो काढायचा आपल्याला. एका साईडनं फोटो काढलेला आहे मी. हे बघा वर आभाळ खाली तुती. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 आता दुसऱ्या अँगलने फोटो. दुसऱ्या साईडचा फोटो काढायचा आपण पिकाचा. हे बघा दुसऱ्या साईडचा फोटो. हे बघा ओके.
त्यानंतर खाली राईटवर क्लिक करायचं, त्यानंतर ठीक करायचं, नंतर हे खाली राईट चिन्ह क्लिक करायचं. आपण भरलेली माहिती पूर्ण आलेली आहे, चेक करून घ्यायची. खाली इकडं बॉक्सवर क्लिक करायचं खालच्या इकडं आणि पुढे जावं क्लिक करायचं. खाली बॉक्स आहे असतो इकडं, याच्यावर हे क्लिक केल्यानंतर पुढे जावं क्लिक केल्यानंतर बरोबर फिरत आहे आणि आपली आता ई पीक पाहणी झालेली आहे. बघा पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झालेली आहे. ओके, अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी झालेली आहे. अशा प्रकारे आपण आपल्या घरच्यांची किंवा दुसऱ्यांची हे बघा आता नवीन खाद्य निवडावर क्लिक करायचं आपलं. आता दुसरं कोणाचं करायचं असलं आपण तर वरी नाव आहे नवीन खाद्य निवडा आणि आता ज्या प्रकारे आपल्याला केलेली आहे त्या प्रकारे आपण ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. हे बघा नवीन खाद्य नोंदणीवर क्लिक करायचं आपल्याला. आता हे अशा प्रकारे करायचं समजा आपल्याला. आता हे बघा ज्यांची करायची त्यांची समजा. आता तर सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्याला पीक विमासुद्धा काही मिळणार नाही. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.